आलीस सासुरा सासुरा ओलांडून अंबराग आलीस सासुरा सासुरा संसाराची घडी मीटने टकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलते मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाड किसून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाड किसून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची नक्की ना काका? मग बोलत का नाही आहात तुम्ही? विचार करतोय श्रीच्या बोलण्यावर. काका, श्रीच्या वतीने मी तुमची माफी मागते. तुम्हाला दुखवण्याचा खरंच त्याचा हेतू नव्हता काका, खरंच. नाही नाही अगं, मी काही रागावलो नाहीये त्याच्यावर. पण अपसेट तर झालात ना? नाही, खरं सांगायचं तर घाबरलो आहे. म्हणजे मी अचानक पूर्वीसारखा वागलो, चिडलो, एकदम आरडाओरडा केला. त्यामुळे मला भीती वाटायला लागली की मी पुन्हा पूर्वीसारखा वागायला लागलो तर, पूर्वीच्या मार्गावर गेलो तर माझं सगळं कुटुंब माझ्या जवळ आलेलं पुन्हा माझ्यापासून लांब जाणार नाही ना? नाही हो, असं काहीही होणार नाही. तुम्ही नका ना काळजी करू. तुला काय माहिती शरा? तू काय विधाता आहेस का सगळ्या गोष्टी तुला माहिती असायला? मी काका हो, छोटी आई तुमच्या काळजीपोटी बोलताय. मगाशी श्री सुद्धा तुमच्या काळजीपोटीच बोलला काका. तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये अडकणार नाही ना अशी भीती वाटत होती त्याला. आणि आपण ज्या माणसांवर प्रेम करतो त्यांच्याविषयी आपल्याला जास्त काळजी वाटते ना. असं म्हणाला श्री? हो काका, त्याला तुमची काळजी वाटते. मग म्हणजे तो रागवला नाहीये माझ्यावर? हा, थोडासा रागवलाय, पण काळजीत नाही येणारा राग असतो ना, तसा राग येतो. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे त्याचं. माझं चुकलं माझं. म्हणजे उद्या काही झालं तर सगळं माझ्या अंगाशी येईल. नाही, असं वागायला नको होतं मी. जानवी, तू सांग त्याला की मी आता पुन्हा आयुष्यात कधी असं वागणार नाही. हा, तू प्लीज सांग त्याला. मी प्रॉमिस, त्याला सांग मी प्रॉमिस दिलंय, काकानी प्रॉमिस दिलंय. सांग प्लीज. हा, सांगशील ना? का तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? माझ्या विश्वासाचा प्रश्नच नाहीये, माझा 100% विश्वास आहे तुमच्यावर. पण काका, हा तुमचा स्वभाव आहे आणि आपल्या स्वभावापेक्षा वेगळं वागण्याचं वचन आपण कुणालाच देऊ नये असं मला वाटतं. म्हणून तुम्ही श्रीला असं वचन नका देऊ. नाही, बरोबर आहे. मला बोललं पाहिजे त्याच्याशी. त्याच्या समोर मला माझी चूक कबूल केली पाहिजे. काका हो, चूक किंवा बरोबर, प्रत्येक वेळी आपल्याला असे तुकडे पाडता येतील असं नाही ना. आपल्याला जाणवलं तरी पुरेसं आहे. काय उपाय आपल्याला माहिती असतो, पण आपल्याला नेमका हवा तेव्हा तो आपल्याला सुचत नाही, आपल्याला दिसत नाही. खरंय. आणि अशा वेळी कोणीतरी तो दाखवून द्यावा लागतो. पण आपल्या घरात हे दाखवण्यासाठी लहान मोठा हा भेदभाव केला जात नाही, हे मला खूप बरं वाटतं. नाहीतर मग कोण ही लहान मुलगी आणि आपल्याला शहाणपणा शिकवते असं वाटेल कुणाला तरी. फक्त ना ती बायको नसावी हा जान्हवी, कारण बायकोनी सांगितलेलं कधी काही पटतं का? सॉरी ईशारा. काय तुम्ही मला चक्क सॉरी म्हणताय? नको हा, नको. आणि तसंही तुम्ही जे काही अंगावर डाफरताना माझ्या, त्याची आता मला सवय झाली. मला काही वाटत नाही आता त्याचं. असं नाही ग शरा, खरंच सॉरी. हे बघ, माझं ना खूप प्रेम आहे तुम्हा सगळ्यांवर. म्हणून असे वागता ना? आता बघ, आता टोमणे मारते मारतेस तुम्हाला. टोमणा कुठे मारला? काय मग? मी फक्त तुम्हाला दाखवून दिलं की बघा तुम्ही कसे वागताय. एवढं तर जेवायला वाढलंय समोर तरी जेवत नाही आहात. जेवा ना आता का भरवू? हा, अहो काहीतरी काय.
एक घास सुरुवातीचा. वास ना आता, कळलं तुम्ही असे आघोरी वागता. चला एक घास. काय हो हं? काय झालं? नाही काय नाही, लागलं पायाला एकदम. असं कसं लागलं? उठलात का तुम्ही आणि पाणी हवंय तुम्हाला? हा हा हो हो पाणी. पाणी तिकडे आहे ना. हा घेतो मी घेतो. काही पाणी वगैरे नकोय. खोटं बोलताय हो ना? झोपलाच नाहीये, जागेच आहात. झोप लागत नाहीये, मी सकाळ होण्याची वाट बघतोय. का? बोलायचंय श्रीशी. म्हणजे तुम्ही विचार करत फेऱ्या मारत बसलायत हो ना? नका ना इतका विचार करू. तुम्हाला झोपा सांगून तर तुम्ही काही ऐकणार नाही. निदान मग इकडे पुस्तक तरी वाचत बसा, म्हणजे धडपडणार नाही आणि लागणार नाही तुम्हाला आणि कुठे. नाही दिव्याचा तुला राहू दे. त्रास नाही येणार माझ्या डोळ्यावर. तुम्ही बसा इथे वाचत बसा, नाही तर परत धडपडाल कुठेतरी. झोप झोप. गुड मॉर्निंग. तू माझ्यावर रागावली नाहीयेस? कशासाठी? मी काल चिडलो ना उगाच तुझ्यावर म्हणून. याचा काय अर्थ आहे? कशाचा श्री? या तुझ्या स्माइलचा काय अर्थ आहे? अरे पण मला खरंच काही वाटलेलं नाहीये. आय एम सॉरी, मी तुझ्याशी रूडली बोलायला नको होतं. मला काही नाही वाटलं. सगळा ना काकाचा राग तुझ्यावर निघाला. काकावर तरी कशाला रागवायला हवं होतं श्री? काकावर म्हणजे सुद्धा, म्हणजे काकावर नाही ग, काकामुळे रागावलं होतो मी. अरे पण तसं तरी कशाला करायचं? इतकंच म्हणायचं होतं मला. म्हणजे तू तुझ्या मतावर अजून ठाम आहेस ना? एक मिनिट, माझं मत परिवर्तन व्हावं ह्यासाठी सॉरी बोललास तू? हसल्यावर माझा नवरा किती देखणा दिसतो माहितीये? ए जानवी, पण खरंच तुला तुझं म्हणणं बरोबर वाटतंय? श्री, बरोबर आणि चूक असं काहीच नाहीये. अरे काकांचा स्वभाव येतो आणि मला वाटतं ते जसे आहेत तसं आपण त्यांना ऍक्सेप्ट करायला हवं. अरे ते आहेत हायपर इमोशनल. नाही, पण त्यानं त्याचं वागणं बदलायला हवं. त्यासाठी स्वभाव बदलावा लागेल. हो, पण मग म्हणून स्वभावाला थोडीशी मुरड नको का घालायला? ते हे असं रागावून नाही होणार. अगं मी रागवत नाहीये. तू काकांसारखा रिॲक्ट होत नाहीस म्हणजे तू रागवलाच नाहीयेस असं नाहीये. हा म्हणजे आता तू आकार तांडव करत नाहीस म्हणजे तू रागवतच नाहीस असं नाहीये बरं का. तू रागावतोस आणि त्याचा इमोशनल माणसाला त्रासही होतो. काका काही बोललाय का तुझ्याशी? त्यांच्या मनाला खूप लागलंय. एवढं काही झालं नव्हतं. हे तू कसं म्हणू शकतोस? हे बघ, माझं म्हणणं इतकंच आहे ना. तू न बोलता रागवतोस आणि ते जास्त लागतं श्री. सिरियसली न बोलून तू ओव्हर रिॲक्ट केलंस. चला ऑफिस आहे. तुला कसं एवढं सगळं कळतं? अरे म्हणजे काय, ऑफिस रोज असतं की नाही? ऑफिस बद्दल नाही ग, माणसांबद्दल बोलतोय. मन मोठं असलं ना सारं काही सामावून घेता येतं. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? छे छे, अजिबात नाही.
मी आलेच, या ना. अरे आईजी, अगं जरा विघ्नेश्वराला जाऊन येते. आज काय विशेष? नाही विशेष काही नाही, असंच. तरी वय झालं की माणूस हळवा होतो. कांता सकाळी म्हणाला जाऊया, मलाही जावंसं वाटत होतं. म्हटलं चल. त्याच्या पायावर डोकं ठेवलं ना, शांत वाटतं. सगळं बरोबर करेल असं वाटतं. कसा आहे चहा? छान आहे. टपरीवर मिळतो ना तसा आहे, मस्त आहे. काकारे पण आता कशाला गेला असता, मगाशीच झालाय माझा. मग जान्हवी ओरडते, खूप होतोय चहा. मी सांगेन तिला, मी सांगेन. कधीतरी वाटतं तुझ्याकरता काहीतरी करावं, तर करू द्यावं की काय. श्री, तुझे लाड करायला कधीतरी संधी मिळते. एरवी त्रास तर मी तुला देतच असतो नेहमी. काका अरे कसला त्रास? अरे नाही, माझ्या वागण्यामुळे तुला होतो त्रास. काका तू ते अजून मनात ठेवलंस? मी तर ते सोडून सुद्धा दिलं. नाही नाही, प्लीज माझ्याशी बोलल्याशिवाय तू काहीच सोडून देऊ नकोस. कारण मग मला तो विषय बाजूला सरकवायचा नाहीये, खोडून टाकायचा पूर्णपणे, म्हणजे पार नष्ट करून टाकायचा. अरे पण काका मी काय तुझ्यावर एवढा रागावलो नव्हतो. नाही म्हणजे बाहेरचं कोणी दुखावलं गेलं तर मला काही फारसा फरक पडत नाही, पण तुझ्या आणि माझ्यामध्ये माझ्यामुळे काही गैरसमज व्हायला नको एवढंच. नाही होणार. आणि मला तसंच जर काही वाटलं असतं ना तर मी स्वतःही बोललो असतो तुझ्याशी. आता मला कळलंय की तुझा स्वभाव असं. तेच स्वभाव माझा माहिती मला. पण काय आहे श्री, की पर्सनली मला कुणी काही बोलावं वाटेल ते बोलावं, पण माझ्या घरच्यांना, माझ्या कुटुंबाला जर कुणी काही बोललं ना तर मी नाही बोलणार आहे आता काही तसं. डोंट वरी. हे बघ, हा आत्ता जसा तू राग आवरलास ना तसं एरवी वागलास ना तर खरंच आवडेल मला. मला इतकंच सांगायचंय, बाकी काही नाही. हो नाही, आता मी मनातल्या मनात 100 पर्यंत आकडे मोजून मगच बोलणार आहे. देऊ? हो चल, मी आवडतो. ऑफिस मध्ये भेटू. दहा, 20, 30. उघडू डोळे. नाही नाही नाही, अरे चीटिंग आहे. 40च्या पुढचे आकडे कुठे गेले? ते तर मी मनात म्हटले ना. अरे मनात म्हणून नाही चालणार, मोठ्याने म्हणायला हवे. ओके. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. अरे बापरे, ओवी कुठे लपली? काय माहित कुठे गेली, आम्हाला तर नाही माहित. पलंगाच्या मागे गेली असेल का? शोध बरं, शोध बरं, शोध बरं. अरे चा, तिथे इथे नाहीच आहे. नाहीच आहे. मग दारातून बाहेर गेली की काय? अरे शोध शोध शोध, दारातून बाहेर गेली की काय? गेली ओवी. कुठे गेली, कुठे गेली? कुठे गेली असेल? पकडलं. अरे कुठे लपली होती ओवी? मला तर दिसलीच नाही. सरोजीच्या मागे. अगं कशाला सांगितलंस? आता पुढच्या वेळेस तुला लपायची जागा बदलावी लागेल ना. मला कळली जागा. पुढच्या वेळेला पण मी सरोजीच्या मागे लपणार ना, तर जान्हवी मॅडमला कशी दिसणार? बरोबर. चला आता कामं खोळंबली आहेत माझी, आणि हिचं पाणी सोडून येते, गरम पाणी. आता
ए ओवी बाळा, काय म्हणते आमची नीलपरी? बापरे. ए नीलपरी, आज संध्याकाळी काय गंमत करूया आपण? काही पण मला काकाकडे नाही जायचंय. आम्ही आमच्या नीलपरीला जाऊच देणार नाही आहोत काकाकडे. का म्हणून जाऊ देऊ? आणि तो मला घेऊन गेला तर? नाही नेणार. पोलीस काका ना तुझ्या काकाला खूप ओरडलेत. आता तुझा काका इथे यायची हिम्मतच नाही करणार. नक्की? नक्की. मग आज संध्याकाळी आपण आईस्क्रीम खाऊया. ए नाही आश्री, हवेत खूप गारवा आहे, आईस्क्रीम वगैरे आता नको. अगं ए ओवी ओवी, जान्हवी मॅडमला सांग ना संध्याकाळी आईस्क्रीम खाऊया म्हणून. सांग. नाही. बघ ती नाहीच म्हणते. हा श्री दादाच हट्ट करतोय. चला चला आंघोळीला चला आता. शिकेकाईने मस्त केस धुया बरं का आपण. चला आता तुम्ही पटापट आवरून घ्या, आम्ही पटकन ऑफिसला जातो आणि पटकन येतो, मग आपण खूप खेळूया. येस, धमाल करा दिवसभर. अरे ती तर आम्ही करतोच, हो की नाही? आता फक्त आजी भरवता भरवता गोष्ट सांगणार आहे. मग आम्ही देवाची आरती करणार आणि त्यानंतर 1 ते 10 आकडे लिहून काढणार. मग बागेत जाऊन सगळी झाडं बघणार, मग जेवणार, मग झोपणार. सगळे परत आले की परत खेळणार, हो की नाही? चला 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 आता जाऊया आपण आंघोळीला. चला बाय. टाटा. चला. काय ग जान्हवी, काही राहिलं का? जीव जीव राहिलाय उभीपाशी. सध्या सगळ्यांचा जीव रमतोय तिच्यात. होपफुली तिचाही रमत असेल आपल्यात. मग हे असं कायम राहिलं तर? म्हणजे श्री, आपण ओवीला दत्तक घेऊया. आपण विचार करूया. हे बघ, साधारणपणे सगळ्यात आधी मनात येणारा विचार जो असतो ना, तो बरेचदा बरोबर असतो. तुम्हाला सांग, आता तुझ्या मनात काय आलं होतं? जान्हवी, अगं तिच्या आईची आपल्याला अजून काहीच माहिती मिळालेली नाहीये. ही अशी किती काळ वाट पाहणार श्री? हे असं अधांतरी कधीपर्यंत राहणार आहे? त्यापेक्षा एकदा काही ते ठरवून टाकूया ना. जी काही कायदेशीर प्रोसिजर असेल ना ती आपण करून टाकू. श्री, सगळ्यांनाच या गोष्टीची क्लॅरिटी मिळणं गरजेचं आहे, इन्क्लुडिंग ओवी. मला सगळं पटतंय अगं जान्हवी, पण हा सगळा विचार असा उभ्या उभ्या कसा करता येईल? श्री, विचार तर कुठेही करू शकतो ना आपण. ती रमली आपल्या सगळ्यांमध्ये, खूप कम्फर्टेबल फील करते. जान्हवी, अडॉप्शन करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि तुझ्या इतका जबाबदार माणूस मी माझ्या अख्ख्या आयुष्यात पाहिला नाहीये. हो अगं जान्हवी, पण हा विषय आपण आत्ता बोलतोय की नाही, मग असा कसा लगेच निर्णय घेणार मी? श्री, हा विचार येतोय आपल्या मनात, कित्येक वेळा येऊन गेलाय. असे आपण प्रत्यक्ष पहिल्यांदा बोलत असू, पण ओवीला आता आपण अंतर नाही देणार. आपण दोघंही, हो ना? नाही, पण ओवीच्या आईची माहिती आपल्याला मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. हो ठीक आहे ना श्री, हा एक वेगळा मुद्दा आहे आणि मी नाही म्हणतच नाहीये त्याच्यासाठी. बरं, आपण असा विचार करूया, आपल्याला मिळालेल्या माहितीने आपलं समाधान झालं ना की मग आपण ओवीला दत्तक घेऊया. चालेल? बघूया, विचार करूया. चल, उशीर होतोय आणि मी नाही असं म्हणतच नाहीये. विचार. चल. आई निघूया. हा चल, मी ड्रायव्हरला सांगितले, आले असतील ते. ड्रायव्हर कशाला, मी चालवीन ना. आणि कशाला? आई, तू शिकवलीयस तशीच गाडी चालवीन, बस. तसं नाही रे, पण तुला तिथून परस्पर ऑफिसला जायचंय आणि मला घरी यायचंय. तुला सोडून जाईन ना मी परत. पण हेलपाटा कशाला उगाच तुला? हेलपाट कसलं?
काका रे, तू आमच्याबरोबर येतोयस? नाही, मी आईसोबत देवळात जातोय. अच्छा. ये आई, मला हो, मला माहित आहे घरी ब्रेकफास्ट करायला वेळ नाहीये, तो डब्यात घालून दिलाय. घ्या. येऊ का साहेब? हो या. अगं जानवी, मी तुला म्हणालो होतो ना, एक प्रायव्हेट एजन्सी मी एंगेज केली ओवीच्या आई बाबांना शोधायला. त्या एजन्सीची माणसं आहेत. साहेब, तुम्ही यांना ओळखता का?